नमस्कार. मी न्यूमरोलॉजिस्ट मंजिरी जोशी. मागच्या एका व्हिडिओमध्ये असा एक उल्लेख आला, की बऱ्याचदा आपण ज्या कुठल्या अडचणींमध्ये किंवा समस्यांमध्ये जेव्हा सापडतो, तर तेव्हा आपण एखादा ॲस्ट्रोलॉजर किंवा न्यूमरोलॉजिस्ट किंवा असं हे जे वेगवेगळ्या प्रकारचे ऑकल्टिझम, ऑकल्ट सायन्स आहे, तर ते सांगणाऱ्या व्यक्तींकडे जातो आणि मग हे व्यक्ती आपल्याला त्यासाठी जे काही उपाय सांगतात, जे काही सांगतात, तर त्याच्यासाठी अगदी कित्येकही पैसे द्यायची तयारी आपण दाखवतो. तर ठीक आहे, आता म्हणजे त्या व्यक्तींना आपण दोष नाही देत. दोष देण्यासारखं कारण नाहीये. पण कुठेतरी विचार प्रवृत्त करणारी ही सुद्धा गोष्ट आहे ना, की माणसाला असं काय होतं, की माणूस त्याचे म्हणजे आता अर्थात पैशाची किंमत तर प्रत्येकच माणसाला असते. पण तरीसुद्धा व्यक्ती कधी-कधी कोणासोबत इतका म्हणजे व्यक्ती कधी-कधी आयुष्यामध्ये इतका का हतबल होतो, इतका का तो निगेटिव्ह होतो किंवा इतका का तो म्हणजे विचार म्हणजे सारासार विचार करण्याचीच त्याची क्षमता त्याच्यामध्ये राहत नाही आणि मग तो असं कितीही महागड्या वस्तू कोणी त्याला दिल्या तर लगेच तो ते घेतो वगैरे. तर हा पण एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे, की माणसांच्या बाबतीत असं का घडतं? तर मला असं वाटतं त्याचं एक कारण आहे आणि विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टीतून मी पण पुढे गेलेली आहे. म्हणजे पुढे मी ते सांगणारच आहे. पण यापूर्वी मी या सगळ्या गोष्टींमधून गेलेली आहे, की कसं काय माणूस इतका इतका इमोशनली हे होतो, की तो त्याचे पैसे म्हणजे एखाद्या एखाद्या व्यक्तीने त्याला सांगितलं, की तुमची ही समस्या दूर होण्यासाठी तुम्ही हा पर्टिक्युलर उपाय करा आणि तो उपाय करण्यासाठी एवढा खर्च येईल. तर तो व्यक्ती खर्चाचा काही विचार न करता अगदी वेळप्रसंगी कर्ज वगैरे घेऊन सुद्धा अ, तो उपाय करतो. असं का होतं? तर मला असं वाटतं त्याच्या मागची जर सायकोलॉजीचा अभ्यास आपण केला आणि प्रत्येकच माणूस त्याच्या आयुष्यात कधी ना कधी या प्रसंगातून किंवा अशा स्वरूपाच्या एखाद्या प्रसंगातून कधी ना कधी गेलेलाच आहे, तर गेलेलाच असतो. तर त्याचं कारण मला असं वाटतं, की काय होतं जेव्हा आपल्याकडे एखादी गोष्ट नसते आणि ती गोष्ट नसताना ती गोष्ट आपल्याकडे नाहीये, याची जाणीव जेव्हा सतत माणसाला होत राहते, ती जाणीव ना सतत आपल्याला टोचत राहते. जसं एखादा काटा असतो ना, तो काटा आपल्या पायात घुसला की कसं सतत तो ठसठसत असतो तो काटा. तर तसं आपल्याकडे एखादी गोष्ट नाहीये, हे ज्यावेळी आपल्याला जाणवतं आणि मग तो आपल्याकडे कशाचा तरी अभाव आहे किंवा आपण कुठल्यातरी गोष्टीपासून वंचित आहे. तर याचा तो जो काटा सतत जेव्हा आपल्या पायामध्ये ठसठसत असतो ना, तेव्हा माणूस ना इमोशनली खूप इन्सिक्युअर होतो. ठीक आहे. आता ही खूप लक्षात घेण्यासारखी संकल्पना आहे इमोशनल इनसिक्युरिटी किंवा ज्याला आपण भावनिक असुरक्षितता म्हणतो ती गोष्ट. आणि आपण बघतो थोड्याफार फरकाने जगातला प्रत्येकच माणूस आजच्या काळात या भावनेला सामोरा जात आहे, की माणसांमध्ये भावनिक अस्थैर्य किंवा भावनिक असुरक्षितता जी आहे ना, ती खूपच वाढीला लागलेली आहे. ठीक आहे, याला एक कारण सोशल मीडिया हे आहे, की सोशल मीडियावर आपण सतत दुसऱ्यांकडे काय-काय आहे हे बघत असतो. प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात जे काही चांगलं-चांगलं आहे ते सोशल मीडियावर पोस्ट करत राहतो, की कोणी कार घेतली, कोणी इकडे परदेशी फिरायला गेलं, कोणी हे घेतलं, ते घेतलं. प्रत्येकजण आपली जी काही अचीव्हमेंट आहे, छोटी-मोठी जी काही आपापल्या परीने माणूस कमवतो, ती सोशल मीडियावर तो टाकत असतो. तर त्यामुळे इतरांना कसं सगळं छान-छान मिळतं आहे, त्यांच्या आयुष्यात सगळं काही कसं छान-छान सुरू आहे आणि माझ्याच आयुष्यात मात्र कसं सगळं काही वाईट-वाईट घडतं आहे. ही एक गोष्ट माणसाच्या मनामध्ये भावनिक असुरक्षितता निर्माण होण्यासाठी कारणीभूत असते. ही तर झाली एक गोष्ट, की सोशल मीडियाचा दुष्परिणाम किंवा प्रभाव. पण आपल्या वैयक्तिक स्तरावर पण जेव्हा आपल्याला ती जी बोचरी जाणीव आहे, ती सतत होत राहते, की माझ्याकडे ही गोष्ट नाहीये, माझ्याकडे ही गोष्ट नाहीये, माझ्याकडे ही गोष्ट नाहीये. सतत जेव्हा आपण त्याचा विचार करत राहतो, तेव्हा माणूस भावनिकदृष्ट्या खूप असुरक्षित होतो. तो खूप असुरक्षित फील करायला लागतो. आणि त्याला असं वाटतं, की आपल्याकडे ही गोष्ट नाहीये, म्हणजे जणू काही आता आपलं संपूर्ण आयुष्य थांबलेलं आहे. आणि जोपर्यंत ती गोष्ट आपल्याला मिळत नाही, तोपर्यंत आपल्या आयुष्यात दुसरं काहीच चांगलं होऊ शकत नाही, अशी भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होते. कारण विचारांचं कसं असतं, एक विचार आला, एक नकारात्मक विचार आला, की त्याच्या पाठोपाठ 4 अजून नकारात्मक विचार येतात. म्हणजे नकारात्मक विचार हे नेहमी गुणाकार पद्धतीने वाढत जाणारे असतात, की एक नकारात्मक विचार आला ना, तर त्याच्यासोबत 4 येतील.
परत अजून 8 येतील. अशा प्रकारे ते मल्टिप्लाय होत जातात. हे नकारात्मक विचारांचं एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणूनच लोक जेव्हा सांगतात की पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा, तर त्या पॉझिटिव्ह विचारांची विचार करा हे सांगण्यामागची सायकोलॉजी ही आहे की नकारात्मक विचार त्याच्यासोबत अजून 100 विचारांना घेऊन येतो. आणि मग काय होतं की जेव्हा माणसाला असं तो विचार करतो ना की माझ्याकडे ही गोष्ट नाहीये. आता समजा तुमच्यापैकी प्रत्येकच जण कुठली ना कुठली तरी समस्या घेऊन माझ्याकडे आलेला आहे. कोणाला चांगली जॉब मिळत नाहीये, मग त्यामध्ये कोणाला तरी सरकारी जॉब मिळवायचा आहे किंवा कोणाला प्रायव्हेट जॉब मिळवायचा आहे, पण त्याच्यामध्ये काहीतरी मनासारखी पोझिशन आणि पॅकेज हवं आहे. कोणी लग्न जुळत नाहीये किंवा लग्न जुळण्यामध्ये अडचणी येत आहे म्हणून माझ्याकडे आलंय. कोणी कोणाचं रिलेशनशिपचं ब्रेकअप झालं म्हणून माझ्याकडे आले आहे. कोणाच्या आयुष्यामध्ये खूप जास्त आर्थिक समस्या आहे, पैशाची खूपच मोठी समस्या आहे, त्याच्यासाठी ते माझ्याकडे आलेले आहे. प्रत्येक माणूस त्याची काही ना काही समस्या घेऊन माझ्याकडे आलेलं आहे. ठीक आहे. तर आता जेव्हा ही अशी कुठली तरी एक समस्या आपल्या आयुष्यात असते आणि ती घेऊन आपण कुणाकडे तरी जातो की या समस्येवर मला काहीतरी उपाय सांगा, तर ठीक आहे, ही एक चांगली गोष्ट आहे की तुम्ही माझ्याकडे आलात किंवा अजून कोणाकडे तरी जाताल, काहीतरी उपाय मिळवण्याचा प्रयत्न करताल, ती गोष्ट तर ठीक आहे. पण मला असं म्हणायचं आहे की त्या गोष्टीला तुम्ही तुमच्या आयुष्यात सर्वोच्च स्थान देऊ नका. जर तुम्ही त्या गोष्टीला सर्वोच्च स्थान दिलं आणि आयुष्यात सतत 24 तास हाच विचार करत राहिले की माझ्यावर खूप मोठं आर्थिक संकट आहे, खूप मोठं आर्थिक संकट आहे, खूप मोठं आर्थिक संकट आहे, आणि त्याच्याशिवाय तुमच्या आयुष्यात तुम्हाला दुसरं काहीच सुचत नाहीये, सतत 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 तुमच्याकडे काहीतरी नाहीये, तुमच्याकडे कशाचा तरी अभाव आहे, ही भावना जेव्हा तुमच्या मनामध्ये घर करून राहते तेव्हा त्याचे खूप निगेटिव्ह वेगवेगळे परिणाम माणसावर होतात. त्याच्यातला एक निगेटिव्ह विचार म्हणजे अशा वेळी काय होती, सारासार विचार करण्याची आपली जी क्षमता आहे ती क्षमता कुठेतरी बाधित होते आणि आपण भावनिकदृष्ट्या खूप असुरक्षित होतो. आणि अशा प्रकारे जेव्हा माणूस भावनिकदृष्ट्या असुरक्षित होतो तेव्हा अशा माणसांचा फायदा घेणारे जगात खूप लोक असतात आणि माणसांच्या याच भावनिक असुरक्षिततेचा फायदा घेऊन लोक तुमची फसवणूक करतात, तुम्हाला फसवता, तुम्हाला लुबाडता, कारण त्यांना माहितीये की हा माणूस भावनिकदृष्ट्या कमकुवत झालेला आहे. त्यामुळे या जगात सगळ्यात मोठं पाप जर कुठलं असेल ना तर ते भावनिकदृष्ट्या असुरक्षित होणं हे सगळ्यात मोठं पाप आहे की माणसाने ते पाप कधीही करू नये. ठीक आहे, भलेही काहीही तुमच्याकडे नसेल तरी सुद्धा ती भावना कधीच आपल्या मनामध्ये प्रबळ होता कामा नये. ठीक आहे, मग आता तुमच्या मनामध्ये अशी कुठलीही भावनिक असुरक्षिततेची जी जी भावना आहे ती प्रबळ होऊ नये आणि त्याचे वेगवेगळे दुष्परिणामांना तुम्हाला सामोरं जावं लागू नये, यासाठी मी आज एक तुम्हाला उपाय सांगणार आहे. तो उपाय काय आहे, बाय द वे, तो उपाय करण्यापूर्वीच एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. पहिली की तो उपाय बिलकुल खर्चिक नाहीये, म्हणजे तो उपाय करण्यासाठी तुम्हाला 1 रुपया सुद्धा खर्च करावा लागणार नाहीये. त्यामुळे आता तुम्ही काय करा ना, मी जेव्हा तुम्हाला हा उपाय सांगायला जाणार आहे, सांगत असणार आहे, तेव्हाच तुम्ही तुमच्या मनाची पक्की तयारी करा की हा जो काही उपाय आता मी ऐकतो आहे ना तो उपाय मी करणार म्हणजे करणारच, या उपायाची अंमलबजावणी मी करणार म्हणजे करणारच, एनी हाऊ, कुठल्याही परिस्थितीमध्ये. माझं लॉजिकल ब्रेन किंवा जी काही माझी विचारशक्ती आहे ती त्याच्यासाठी मला किती पण अपोज करो, माझं सबकॉन्शियस ब्रेन मला किती पण अपोज करो, तरी सुद्धा हा उपाय मी करणार आहे म्हणजे आहे, असं हा उपाय ऐकतानाच तुमच्या मनाशी खूणगाठ बांधा. स्वतःच्या ब्रेनला ते सतत सांगत राहा. काय होतं ना, आपण आपल्या ब्रेनला जे खाद्य देतो ना, आपलं ब्रेन आणि आपलं संपूर्ण शरीर, आपली ऊर्जा, आपल्या भावना सगळं त्याच्याच प्रमाणे काम करायला लागतं. त्याच्यामुळे आपल्या आतमध्ये विचार काय येतात, कुठल्या प्रकारचे विचार आपल्या आतून निर्माण होतात ते खूप महत्त्वाचं असतं. आणि हे तुम्ही अर्थातच कुठे ना कुठे ऐकलं असेलच कधी ना कधी की विचारांची ताकद ही खूप मोठी असते, हे तुम्ही ऐकलेलंच असेल. तर त्याच दृष्टीने आत्तापासूनच, आता हे तुम्ही ऐकता आहात ना, हे ऐकत असतानाच स्वतःच्या मनाला सांगणं सुरू करा की हे जे काही उपाय आता मी ऐकतो आहे ना, हा उपाय मी करणार म्हणजे करणारच आहे. कारण की तो उपाय करण्यासाठी तुम्हाला काही कष्ट घ्यायचे नाहीये, ना पैसे खर्च करायचे, ना तुमचा वेळ द्यायचा आहे, ना काही वस्तू लागणार आहे, ना हे लागणार आहे, ना ते लागणार आहे, काहीही लागणार नाहीये. फक्त तुमची विचारांची ताकद तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे, मग आता हा विचार काय आहे,
आपण आपली संकल्पना काय आहे की माणसाकडे जेव्हा कुठली तरी एखादी गोष्ट नसते, एखाद्या गोष्टीचा अभाव असतो, तेव्हा माणूस सतत त्याच फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट होत असतो. म्हणजे तो सतत तोच विचार करत असतो की माझ्याकडे ही गोष्ट नाहीये नाहीये नाहीये. आणि मग या सगळ्यामध्ये काय होतं, म्हणजे जसं मी सांगितलं की याचे वेगवेगळे दुष्परिणाम होता. भावनिकदृष्ट्या माणूस असुरक्षित होतो कारण त्याच्याकडे ती गोष्ट नसल्याची त्याला जाणीव होते, प्रबळ जाणीव होते. मग याच्यावर उतारा काय आहे, याच्यावर सोल्युशन काय आहे, आणि ही एक अतिशय सायंटिफिकली प्रूव्हन गोष्ट आहे. आणि सायंटिफिकली प्रूव्हन गेलं चुलीत. तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की जर हा उपाय करायला मला 1 रुपया पण खर्च येणार नाहीये, जर हा उपाय इन केस काही कारणाने अयशस्वी झाला तर माझं काहीही नुकसान होणार नाहीये, मग मी हा उपाय करून बघायला काय हरकत आहे. करून तर बघू तरी काय होतं. तर या लॉजिकनी का होईना हा उपाय तुम्ही नक्की करा. काय उपाय करायचा आहे, ठीक आहे, मान्य आहे की कोणीतरी माझ्याकडे ही समस्या घेऊन आलंय की त्याच्याकडे चांगली नोकरी नाहीये, कोणाचं तरी लग्न जुळत नाहीये, कोणावर तरी कर्जाचं खूप डोंगर झालेलं आहे, अगदी लाखो रुपयाचं, 40-50 लाख रुपये वगैरे एवढ्या रकमेचं कर्जाचं डोंगर आहे, आणि आर्थिक उत्पन्न पण इतकं नाहीये की ते कर्ज आपण लवकरात लवकर फेडू शकू. कोणी खूप अतिविचार करत आहे, कोणाला करिअरमध्ये खूप इनस्टेबिलिटी आहे, कोणाचा बिझनेस चांगला चालत नाहीये, कोणाला करिअरमध्ये खूप कन्फ्युजन आहे की त्यांना कशात करिअर करावं हे कळत नाहीये. असा प्रत्येक माणूस काही ना काही समस्या घेऊन आलेला आहे. ठीक आहे, पण तुम्हाला आजपासून काय करायचं आहे, एक इमोशनल हिलिंगची टेक्निक करायची आहे. याला आपण नाव देऊ की आपल्याला स्वतःला इमोशनली हील करायचं आहे. ठीक आहे, इमोशनली हील करायचं आहे. आता ते इमोशनली हील करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, तर आपल्याकडे थोडेसे विचार लागणार आहेत. कशाचे विचार लागणार आहेत, आपल्याला काय करायचं आहे ना, आयुष्यात आजपर्यंत माझ्याकडे काय काय चांगल्या गोष्टी आहेत, मग त्या मी मिळवलेल्या असतील स्वकर्मानी स्वकष्टानी किंवा नशिबानी किंवा माझ्या आईवडिलांच्या कृपेने, माझ्या भावंडांच्या कृपेने, अजून कोणाच्या कृपेने मला मिळालेल्या असतील. पण जे काही आयुष्यात माझ्याकडे आहे, आणि असं नका म्हणू, कसं असतं त्या गोष्टींना याने नाही करायचं की माझ्याकडे चांगलं काय आणि वाईट काय, नाही, माझ्याकडे काहीतरी आहे हे फक्त तुम्हाला बघायचं आहे. आता ते चांगलं आहे का वाईट आहे हे नाही बघायचं ना तुम्ही, पण माझ्याकडे हे आहे म्हणजे काय, माझ्याकडे आई वडील आहे जे अजूनही माझ्यावर प्रेम करतात, माझी काळजी घेतात, 4दा मला विचारतात बाबा रे जेवला का, उठला का, बसला का, आला का, गेला का. आई वडील आहे, चांगले माया करणारे बहीण भाऊ आहेत, शेजारी पाजारी आहेत, ऑफिसमध्ये एक चांगला माझा जीवाभावाचा मित्र आहे जो मला खूप मदत करतो. त्याच्यानंतर शाळेचा ना तो एक जुना मित्र आहे माझा, तो अजूनपर्यंत माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, नेहमी माझ्या मदतीला धावून येतो, किंवा जरी नसेल येत तरी जेव्हा गरज असेल तेव्हा येतो, किंवा अजून आमचा संपर्क आहे, चांगला मित्र आहे, चांगली मैत्रीण आहे, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे. जे जे काही तुमच्याकडे आहे त्या सगळ्या गोष्टींची स्वतःला आठवण करून देत राहा. ही पहिली पायरी. आणि दुसरी पायरी, कारण की त्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत म्हणून त्याबद्दल मनामध्ये एक प्रकारची श्रीमंती फील करायला लागा की माझ्याकडे इतकं सगळं काही आहे, माझ्याकडे इतकं वैभव आहे, माझ्याकडे इतकी लक्झरी आहे, माझ्याकडे इतका पैसा आहे, माझ्याकडे इतकी सुरक्षितता आहे, माझ्याकडे इतकं प्रेम आहे, माझ्या स्वभावामध्ये इतके चांगले गुण आहे, माझ्या जे जे काही म्हणजे तुम्हाला असं वाटतं की ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्यामध्ये, अगदी काही नाही तर तुमच्या मनामध्ये मोठे मोठे स्वप्न तर आहे, ठीक आहे, ते नसतील तुमच्या मनामध्ये, इतर कोणी तुम्ही रस्त्याने जाताय आणि तुम्हाला आपल्यापेक्षा एखादा गरीब माणूस दिसला ज्याच्याकडे कपडे नाही, खायला अन्न नाही, त्याच्याकडे बघून तुमच्या मनात ॲटलिस्ट तुम्हाला वाईट तरी वाटतं ना, म्हणजे ॲटलिस्ट तुमच्याकडे संवेदना तरी आहे ना. मग ही पण खूप मोठी गोष्ट आहे की तुमच्याकडे संवेदना आहे. तुम्ही श्वास घेता आहात ना, इथे मी बसलेली अशी माझ्या घरामध्ये पलंगावर, श्वास घेता आहात ना, श्वास मिळतो आहे ना, दवाखान्यात जाऊन बघा, व्हेंटिलेटरवर असणाऱ्या पेशंटला एकेका श्वासाची किंमत मोजता येते. आपल्याकडे श्वास तर आहे ना, नैसर्गिक पद्धतीने कुठल्याही कृत्रिम यंत्रणा न लावता श्वास तर घेतो आहोत ना.
तहान लागती आहे ना. माणूस जिवंत असण्याचे लक्षणं काय आहे? माणसाचा श्वास चालू आहे, हार्टबीट चालू आहेत, त्याला तहान लागती, त्याला भूक लागती, त्याचे नख वाढतात, त्याचे केस वाढतात. हे कशाचं लक्षण आहे? की हा माणूस जिवंत आहे. जिवंत तर आहात ना. मग एवढी मोठी उपलब्धी आहे ना आपल्याकडे की आपण जिवंत आहोत. अजून काय पाहिजे? म्हणजे जगात आपण बघतो ना की ते म्हणतात ना की जेव्हा श्रीमंत लोक म्हणजे मरण, जेव्हा आपण स्मशानात जातो तिथे गरीब काय, राजा काय, रंक काय, सगळेच सारखे असतात. पण अजून आपला श्वास तर चालू ना, जिवंत तर आहोत ना. तशी तर दवाखान्यात जाऊन पडायची वेळ नाही आली कोणाकडे. समजा आपल्याला शरीर आहे, आपल्याला पूर्ण शरीर आहे देवानी दिलेलं. असं काही नाही की एक डोळा नाही, एक कान नाही, किंवा ऐकू येत नाही, हात नाही, पाय नाही. सगळं शरीर तर आहे धडधकट. बोलता येत आहे, ऐकता येत आहे, बघता येत आहे, सगळं काही तर आहे. जेवता येत आहे, खाता पिता येत आहे, सगळं तर करता येत आहे. आणि याच बरोबर आयुष्यात काहीतरी कमावलेलं असतंच ना प्रत्येक माणसाकडे. प्रत्येक माणसाने काहीतरी कमावलेलं असतं. असा कोणीच माणूस नसतो की जो बिनकामाचा आहे. या जगात काही एक छोटीशी काडी असते ना, ती काडी पण बिनकामाची नसते. तुम्ही जर ती काडी बघितली ना तर ती चिमणी ती एवढीशी काडी घेऊन जाते आणि तिच्या घरट्यात तिचा वापर करते. मग ती एवढीशी क्षुल्लक काडी पण जर इतकं महत्वाचं भूमिका बजावत असेल तर तुम्ही तर माणूस म्हणून आयुष्यात नक्कीच खूप काही अचीव्ह केलेलं आहे. त्यामुळे आयुष्यात स्वतःकडे जे जे काही आहे त्याच्याबद्दल आभार मानायला लागा आणि या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट व्हा. आता फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट होणं म्हणजे काय? तर आपला प्रत्येक जो विचार असतो त्या विचारांची एक फ्रिक्वेन्सी असते, म्हणजे त्या विचारांचा एक तरंग असतो. जर आपले विचार नकारात्मक असतील तर नकारात्मक विचाराची जी फ्रिक्वेन्सी आहे ती कमी असते, आणि जे चांगले पॉझिटिव्ह विचार असतात, मोटिवेशनल विचार असतात, त्याची फ्रिक्वेन्सी थोडी हाय असते. जेव्हा तुम्हाला आयुष्यात एखादी गोष्ट अट्रॅक्ट करायची असेल तेव्हा तुम्हाला हाय फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट व्हावं लागतं. ठीक आहे. म्हणजे कसं, पूर्वीच्या काळी आपल्या घरांमध्ये ते अँटेना होते बघा टीव्हीचे. तो अँटेना जर का प्रॉपर डायरेक्शनला असेल ना तर टीव्हीवर सगळं चित्र स्पष्टपणे दिसायचं. पण तो अँटेना जर का हल्ला पावसाने वगैरे, किंवा त्याची जर का दिशा बदलली तर जे सिग्नल आहे ते सिग्नल तो अँटेना कॅच करू शकायचा नाही आणि आपल्या टीव्हीवर मुंग्या यायच्या. युनिव्हर्स एक्झॅक्टली याच नियमाने चालतं की तुम्ही विचारांच्या ज्या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट होता ना त्याच गोष्टी ते तुमच्याकडे अट्रॅक्ट करतं. तुम्ही जर या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट होत असाल की माझं लग्न जुळण्यात अडचणी येत आहे, तर खरंच अडचणी येत राहतील. युनिव्हर्स तुमच्यासमोर अडथळेच निर्माण करेल. तुम्ही जर असं म्हणताय की माझ्यावर कर्जाचं खूप ओझं आहे आणि यातून बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग नाहीये, तर खरंच तुमच्या समोरचे सगळे मार्ग युनिव्हर्स बंद करेल. कारण यात युनिव्हर्सची काही चूकच नाहीये. तुम्ही तसं युनिव्हर्सला विचार देताय ना, त्याने तो विचार तुम्हाला दिलाय का? नाही. तुम्ही असं म्हणताय ना की ते नाहीये, ते नाहीये, माझ्याकडे ते नाहीये, माझ्याकडे ते नाहीये. युनिव्हर्स तर द्यायला कदाचित बसला असेल ना, तुम्हीच तुमचा दरवाजा बंद करून बसलेत. कदाचित तुमच्या दरवाजावरती वस्तू येऊन थांबली असेल, पण कारण का तुम्ही दरवाजा उघडायलाच तयार नाही. तुम्ही रोज हेच म्हणताय की तेच. मग रोज तुम्ही तीच फ्रिक्वेन्सी जेव्हा तुम्ही सगळीकडे स्प्रेड करत आहात तुमच्या विचारांनी, तुमचा पूर्ण ऑरा म्हणजे तुमची पूर्ण एनर्जी, तुमचं पूर्ण शरीर, तुमच्या भावना, तुमचे विचार, सगळं काही त्या एकाच गोष्टीभोवती फिरतं आहे, तर मग त्याला यायला रस्ता कुठून आहे तुमच्याकडे? जे काही तुम्हाला हवं आहे. त्यामुळे आणि मग या सगळ्याचा परिणाम असा होतो की तुम्हाला ती गोष्ट मिळायला अजून अडथळे यायला लागतात. त्यामुळे जी गोष्ट तुम्हाला मिळवायची आहे, आजपासून नियम करा. पुढचे साधारणतः 1 महिन्याचा वेळ घ्या. रोज काय करायचं आहे, दिवसातून जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल आणि त्यातल्या त्यात कंपल्सरी एकदा सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्याच्या पूर्वी आणि दिवसभरात आधेमध्ये एकदा कधीतरी काय करायचं आहे, 2 मिनिटं डोळे बंद करायचे आहे आणि फक्त रॅन्डमली गोष्टी आठवायच्या. असं तुम्ही क्रमाक्रमाने आठवू नका, किंवा सकाळी जी गोष्ट आठवली ती रात्री आठवलीच पाहिजे असं जरुरी नाहीये. पण आयुष्यात माझ्याकडे काय काय चांगलं आहे की ज्याचा मी उपभोग घ्यायला आजही सक्षम आहे, की माझ्या पुढे अन्नाचं ताट येतं आणि मी जेवू शकतो, पाणी येतं मी पाणी पिऊ शकतो, मी बाहेर चालत स्वतःच्या पायांवर जाऊ शकतो, मी श्वास घेऊ शकतो, मला विचारायला आईवडील आहेत. जे काही तुमच्याकडे आहे ना, छोट्या छोट्या पण गोष्टी का असं ना, त्याच्याबद्दल
फील करा की किती मोठी संपन्नता आहे माझ्याकडे, किती मोठं वैभव आहे माझ्याकडे, ही किती मोठी लक्झरियस गोष्टी मला मिळालेल्या आहेत. कारण माणसाला आयुष्यात या 3च गोष्टी हव्या असतात. त्याला वैभव हवं असतं, त्याला संपन्नता हवी असती, त्याला लक्झरी हवी असती. जेव्हा तुम्ही या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट व्हायला लागताल ना, तेव्हा फक्त याचा चमत्कार बघा की आयुष्यात अशा गोष्टी तुमच्याकडे यायला लागतील ना, की तुम्ही विचार पण केलेला नाही किंवा तुम्हाला कळणार पण नाही ही गोष्ट माझ्याकडे कशी चालत आली. की इतके दिवस ज्या जॉबच्या मागे मी वेड्यासारखा वेडापिसा होऊन पळत होतो, तो जॉब आज सहजपणे माझ्या दारात आलाय. इतके दिवस मी लग्नासाठी एवढे स्थळं बघत होतो आणि म्हणजे इतके काही ना काही अडथळे येत होते आणि आज अचानक चमत्कार झाला. काहीतरी जादू घडली, चमत्कार घडला, कोणीतरी आलं, त्यांनी तो रेफरन्स दिला आणि अचानक सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि माझं लग्न जमलं. इतकं सहज आहे. युनिव्हर्सचा नियम इतका सहज सोपा आहे. तुम्ही जो विचार करता त्या गोष्टी तुम्हाला मिळतात. त्यामुळे आणि विशेष म्हणजे स्वतःला ही सवय लावायची. हे जाणीवपूर्वक आता ठीक आहे, आता तुम्ही नवीन आहात, ही गोष्ट तुम्हाला नव्याने कळली म्हणून आता तुम्ही ही गोष्ट जाणीवपूर्वक ठरवून करा की दिवसातून, जसं मी सांगितलं, एकदा सकाळी उठल्यावर, एकदा रात्री झोपताना, एकदा दुपारी आधीमध्ये. पण याच्यानंतर ही सवय जसं आपण श्वास घेतो ना, समजा मी काहीतरी कम्प्युटरवर काम करते तर माझा श्वास चालू राहतो ना, काही मला त्याच्यासाठी वेगळं की नाही आता श्वास घ्यायची वेळ झाली माझी, असं काही नसतं ना आपलं. तसं आपल्या वैचारिक पातळीवर पण आपल्याकडे जे काही आहे ना, जे काही मिळालेलं आहे ना, त्याच्याबद्दलची एक समाधानाची आणि समाधानासोबतच एक प्रकारच्या कृतज्ञतेची, ग्रॅटिट्यूडची भावना जेव्हा मनामध्ये असते ना, तेव्हा जे काही मानसिक शांतता माणसाला मिळते आणि भावनिक सुरक्षितता माणसाला मिळते ना, ती जगातल्या कुठल्याच गोष्टींनी मिळत नाही. हे ट्राय करून बघा. आणि जेव्हा एकदा भावनिकदृष्ट्या तुम्ही हील झाले, भावनिकदृष्ट्या तुम्ही एका सुरक्षिततेच्या फिलिंगमध्ये आले, भावनिकदृष्ट्या जेव्हा तुम्ही हे फील करू लागले की माझ्या आयुष्यात काहीच दुःख नाही आहे किंवा माझ्याकडे कशाचा अभाव आहे, अशी कुठलीच गोष्ट माझ्या आयुष्यात नाही आहे, माझ्याकडे सगळं काही आहे, तेव्हा बघा तुमच्या मानसिक शांतीचे, भावनिक हिलिंगचे, एनर्जीचे, शारीरिक तंदुरुस्तीचे, आर्थिक उन्नतीचे, त्याच्यानंतर काय सांगता येईल, आध्यात्मिक प्रगतीचे, तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या रिलेशनशिपमध्ये, आयुष्यातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही इतकं चांगलं स्वतःला म्हणजे झोकून देऊ शकताल आणि त्याचा पण तुम्हाला खूप चांगला परिणाम मिळायला लागेल. आणि हे सगळं मी स्वतः केलेलं आहे. कसं ते पुढच्या ऑडिओमध्ये तुम्हाला सांगते की जेव्हा आपल्याकडे काहीही नसतं, या फ्रिक्वेन्सीवर आपण व्हायब्रेट होतो तेव्हा त्याचे काय परिणाम होता आणि माझ्याकडे सगळं काही आहे या विचारांनी तुम्ही आयुष्यात पुढे जात राहता, तेव्हा तुमच्यासाठी प्रगतीचे मार्ग कसे खुले होत जाता हे मी तुम्हाला पुढच्या ऑडिओमध्ये सांगेल. तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. तोपर्यंत हा उपाय नक्की करा. कुठलाही खर्च येत नाही, कुठलंही नुकसान होत नाही. करून बघायला काय हरकत आहे. जर का मी इतकं मनापासून तुम्हाला सांगते आहे ना, जर का हेच मी सांगितलं असतं की तुम्हाला तुमच्या आयुष्यात ना भावनिक अस्थिरतेची कमी आहे, एक काम करा, तुम्ही 10,000 रुपयांचं ही अंगठी मिळते, ही अंगठी घाला, तर मला सांगा त्याच्यासाठी तुम्हाला किती कष्ट करावे लागले असते. 10,000 जमावं लागले असते किंवा मग समजा ते दुसऱ्या किंवा ऑलरेडी तुमच्याकडे 10,000 असले असते, पण ते दुसऱ्या कोणत्या तरी कामासाठी आहेत की बाबा मला ना ते हे घ्यायचे म्हणून मी 10,000 माझ्याकडे आहे, ते पैसे तुम्हाला वापरावे लागले असते, किती कुटाने करावे लागले असते. जगात 100 रुपये जरी खर्चायचे असतील किंवा ते 100 रुपये जरी कमवायचे असेल ना, तर खूप कष्ट करावे लागतात. पण काही गोष्टी जेव्हा आपल्याला अशा प्रकारे फ्रीमध्ये उपलब्ध होतात, फ्रीमध्ये इन द सेन्स मला असं म्हणायचं आहे की कुठलेही फार कष्ट न करता किंवा त्यासाठी फार काही न देता, कुठलाही आर्थिक मोबदला न देता जर ती गोष्ट आपल्याला मिळत असेल ना, तर ती गोष्ट नेहमीच खूप म्हणजे ती गोष्ट करण्यासाठी बिलकुल वेळ नाही लावला पाहिजे, लगेच ती केली पाहिजे. जसं आपल्या भारतीय लोकांची कशी संस्कृती, एखाद्या ठिकाणी फ्रीचं काही सेल दिसलं की ते लगेच तिथे जातात. तर तसं अशा ज्या युनिव्हर्समध्ये फ्री गोष्टी आहेत ना, जसं ते म्हणतात ना सकारात्मक विचारांची ताकद, चांगल्या विचारांची ताकद, तर या गोष्टी आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये आणायला काय हरकत आहे. पैसे देऊन आपण सुख विकत घ्यायला निघालोय आजकाल, की पैसे देऊन आपण प्रत्येक ठिकाणी जातो आणि प्रत्येक गोष्टीसाठी आज दुर्दैवाने आपण अशा जगात राहतोय की पाणी पिणं
तसं तर या पृथ्वीवर किती टक्के 70% जास्त पाणी आहे, तरी सुद्धा आज आपण पाण्यासाठी 1 लिटर पाण्यासाठी आपण 20 ते 25 रुपये मोजतो. पाणी सुद्धा ज्या जगामध्ये पैसे देऊन विकत घ्यावं लागतं. श्वास सुद्धा तुम्हाला जर दुर्दैवाने तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले तर तो पण तुम्हाला विकत घ्यावा लागतो. त्या जगामध्ये चांगले विचार जर तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध आहे, कोणतरी सांगितलेलं आहे आणि आपण स्वतःच्या लेवलवर ते करू शकतो, तर हरकत काय आहे करायला. तर त्यामुळे हा इमोशनल हिलिंगचा हा जो उपाय आहे की इमोशनली तुम्हाला बिलकुल तुमच्या इमोशनल स्थिरता तुमच्यामध्ये यावी आणि सुरक्षिततेची भावना तुमच्यात यावी, त्यासाठी हा उपाय, ज्याला आपण सेल्फ लव्ह म्हणू शकतो किंवा ग्रॅटिट्यूडचं अफर्मेशन असं म्हणू शकतो, हा उपाय नक्की करून बघा.